आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर. न्याय आणि कायदा क्षेत्रात 21व्या शतकातल्या आव्हानांवर मात करण्यासाठी 20व्या शतकातला दृष्टिकोन पुरेसा नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. एम्स नागपूर इथं अत्याधुनिक स्किल लॅब तसंच सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस डिपार्टमेंट CSSD सुविधेचं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन. आणि नागपुरात हिंगण्याच्या आउटर रिंग रोड इथं 4 पदरी बायपासचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार लोकार्पण. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपल्याला अतिशय आनंद झाल्याचं ते म्हणाले. मोदी यांनी अडवाणी यांच्याशी दूरध्वनीवर बोलून त्यांचं अभिनंदन केलं. अडवाणी हे आपल्या काळातल्या आदरणीय राजकारणी व्यक्तिमत्वांपैकी एक असून देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान अमूल्य आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या जीवनाचा आलेख अगदी तळागाळातल्या जनतेची सेवा करण्यापासून ते देशाचे उपपंतप्रधान म्हणून केलेल्या सेवेपर्यंत चढता राहिला. याशिवाय गृहमंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य देखील तितकंच उल्लेखनीय आहे. राजनैतिक जीवनात नीतिमूल्यांची जपणूक कशी करावी याचा मानदंड अडवाणी यांनी स्थापन केला असं मोदी यांनी म्हटलं आहे. 1947 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणी दरम्यान भारतात आलेल्या अडवाणी यांनी भारतीय राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. 1980 मध्ये भाजपच्या स्थापनेत देखील त्यांचं मोठं योगदान आहे. खासदार म्हणून ते जवळपास 3 दशकं संसदीय राजकारणात सक्रिय होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी देशाचं उपपंतप्रधानपद भूषवलं होतं. अडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आनंद व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. अखंड भारताचं स्वप्न पाहणाऱ्या भारताच्या सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव होणं हे आनंददायी आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडवाणी यांचं भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर होणं हा एका कणखर व्यक्तिमत्वाचा यथार्थ सन्मान आहे असं सांगत या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. न्याय आणि कायदा क्षेत्रात 21व्या शतकातल्या आव्हानावर मात करण्यासाठी 20व्या शतकातला दृष्टिकोन पुरेसा नाही. यासाठी पुनर्विचार, पुनर्बांधणी आणि पुनरावलोकन आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रकुल देशांच्या महाधिवक्ता संमेलनाला संबोधित करत होते. भारतातही वसाहतवादी कायदे होते, मात्र गेल्या काही वर्षात देशानं नवे कायदे केले आहेत असंही त्यांनी सांगितलं. न्यायदानात सीमापार आव्हानं अशी या संमेलनाची संकल्पना असून या संमेलनात कायदे आणि न्यायविषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यात नैतिक चौकट, न्यायप्रक्रिया, संबंधितांची जबाबदारी याबरोबरच आधुनिक काळातलं कायदेविषयक शिक्षण यासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. या संमेलनात राष्ट्रकुल देशांचे महाधिवक्ते तसंच आशिया प्रशांत क्षेत्र आणि कॅरेबियन द्वीपसमूहातल्या देशांच्याही महाधिवक्त्यांचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आता आपण ग्लोबल व्हिलेजमध्ये राहत आहोत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आव्हानांवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय साधनसामुग्री हवी असं मत केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केलं. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नागपूरच्या मिहान इथल्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूर इथं अत्याधुनिक स्किल लॅब तसंच सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस डिपार्टमेंट CSSD या सुविधेचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. नागपूर एम्समध्ये झालेल्या या कार्यक्रमात एम्स जोधपूर इथं होत असलेल्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आलं. एम्स नागपूर इथली कौशल्य प्रयोगशाळा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज
आहे. ह्युमन पेशंट सिम्युलेटर आणि व्हर्च्युअल टास्क ट्रेनर्स या प्रमुख सुविधा इथं आहेत. या प्रयोगशाळेमुळे कौशल्य प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थिती, अनेस्थेशिया सिम्युलेशन आणि परिस्थिती आधारित शिक्षण या उपक्रमांना चालना मिळणार आहे. या सुविधेमुळे वास्तविक रुग्णांना धोका न देता शिकण्यासाठी एका सुरक्षित वातावरणाची निर्मिती होणार असून अत्याधुनिक व्हर्च्युअल टास्क ट्रेनर सुविधांमध्ये पेशंट केअर सिम्युलेटर, इंजेक्शन आणि प्रक्रिया सिम्युलेटर यासारख्या विविध कौशल्य सिम्युलेटरचा समावेश आहे. या स्किल लॅबचा वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. वैद्यकीय विद्यार्थी, रहिवासी डॉक्टर, परिचारिका, प्राध्यापक आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना त्यांचं कौशल्य आणि ज्ञान या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वाढवता येणार आहे. यासोबतच सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस डिपार्टमेंट CSSD ही एक प्रशस्त अशी सुविधा 5000 चौरस फूट परिसरात मेडिकल स्टरलायझेशन तंत्रज्ञानामध्ये रुग्णांची काळजी आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानकं सुनिश्चित करणार आहे. या सुविधेमध्ये अत्याधुनिक प्रगत उपकरणं, तंत्रज्ञान, कार्यक्षम प्रणाली, 24 तास अखंड सेवा यांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विदर्भाच्या आर्थिक विकासाला विशेषतः IT आणि ITES क्षेत्रात चालना देण्यासाठी नागपूर ते सिंगापूर थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत विचार करण्याची विनंती करणारं पत्र पाठवलं होतं. गडकरी यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सिंधिया यांनी विदर्भाच्या विकासाची व्यवहार्य मागणी लक्षात घेऊन भारतीय विमान कंपन्यांना नागपूर ते सिंगापूर थेट उड्डाणं सुरू करण्यासाठी अवगत केल्याचं कळवलं आहे. नागपूर शहरासाठीच्या नागपूर सिटी पॅकेज 1 अंतर्गत 4 पदरी रिंग रोड बायपासचं लोकार्पण उद्या संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते RRR लॉन, हिंगणा रोड, आउटर रिंग रोड इथं होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसंच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. केंद्रीय वस्तू सेवा कर आणि केंद्रीय उत्पादन शुल्क शहर विभाग तसंच कळमेश्वर विभाग नागपूर 2 आयुक्तालयाच्या नवीन सचिवालय इमारत सिव्हिल लाईन्स नागपूर इथं नवीन कार्यालय परिसराचं उद्घाटन मुख्य आयुक्त KC जॉनी आणि मनोज श्रीवास्तव यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये जुडो खेळासाठी उच्च प्रतीच्या मॅट्स आणि जागा उपलब्ध नाहीत तिथं या सुविधा राज्य शासनाकडून पुरवण्यात येतील. तसंच या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी येत्या 25 वर्षांचा रोडमॅप तयार करावा, याला राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. नागपूरच्या मानकापूर इथल्या विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र जुडो असोसिएशन आणि नागपूर जुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. मानकापूर क्रीडा संकुल अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाच्या सुविधायुक्त बनवण्यासाठी राज्य शासन 700 कोटींचा निधी उपलब्ध करून देत आहे. इथं जुडोसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठात रूपांतरित करण्यात येत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. देशात तांदळाच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापारी, घाऊक तसंच किरकोळ विक्रेते, साखळी विक्रेते, प्रक्रिया उद्योग आणि तांदळाचा साठा करणाऱ्या आस्थापनांना येत्या शुक्रवारपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या साठ्याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग यावर देखरेख ठेवणार असून तुकडा तांदूळ, बासमती आणि इतर वाणांमध्ये या साठ्याचं वर्गीकरण करणार आहे असं ते म्हणाले. पुढच्या आठवड्यात विक्रीसाठी येणारा भारत तांदूळ 29 रुपये किलो दरानं नाफेड केंद्रीय भांडार, राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या ठिकाणी उपलब्ध असेल अशी माहिती त्यांनी दिली. देशात ज्या ठिकाणी तांदळाची किंमत सरासरीपेक्षा जास्त आढळून येईल त्या ठिकाणी विशेष लक्ष दिलं जाईल असं ते म्हणाले. संगणक आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरानुसार सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही वेगानं वाढलं. ही बाब लक्षात घेता प्रत्येकानं आता आपल्या सायबर सुरक्षेबाबत जागृत असण्याची आवश्यकता आहे. संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून अधिक काळजीपूर्वक व्यवहार करावा असं प्रतिपादन विषयतज्ञ डॉ. मंगेश माथनकर यांनी केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे संशोधन प्रकल्पाच्या अंतर्गत विद्यापीठातील सेमिनार हॉल इथं सायबर सुरक्षा जाणीव जागृती या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. हवामान. विदर्भात पुढील 5 दिवस हवामान कोरडं राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला असून आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 13.8 अंश सेल्सिअस करण्यात आली. नागपूरचं किमान तापमान 14.4 अंश सेल्सिअस होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या.
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर. न्याय आणि कायदा क्षेत्रात 21व्या शतकातल्या आव्हानावर मात करण्यासाठी 20व्या शतकातला दृष्टिकोन पुरेसा नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. एम्स नागपूर इथं अत्याधुनिक स्किल लॅब तसंच सेंट्रल स्टराईल सर्व्हिसेस डिपार्टमेंट CSSD सुविधेचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन. आणि नागपुरात हिंगण्याच्या आउटर रिंग रोड इथं 4 पदरी बायपासचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.